सांगली जिल्हा परिषदेमध्ये स्वीकृत सदस्यपदी जत येथील शिवसेना जत विधानसभा प्रमुख महादेव हिंगमिरे यांच्या नावाची चर्चा. शिवसेनेच्या प्राबल्यामुळे निवडीची शक्यता. सांगली जिल्हा परिषदेचे स्वीकृत सदस्यपदासाठी शिवसेनेचे जत विधानसभा प्रमुख तथा उद्योजक महादेव हिंगमिरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे संख्याबळ आणि प्राबल्य लक्षात घेता स्वीकृत सदस्यपदी त्यांच्या निवडीची दाट शक्यता वर्तवली जात असून राजकीय वर्तुळात या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महादेव हिंगमिरे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक कामामध्ये सक्रिय आहेत. लिंगायत समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात व लिंगायत समाजाची संख्या पाहता लिंगायत समाजाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी जत विधानसभा मतदारसंघात संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून सध्या ते जत विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महादेव हिंगमिरे कुटुंबाची राजकीय व सामाजिक परंपराही उल्लेखनीय आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची कन्या प्राची महादेव हिंगमिरे यांनी बनाळी जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. अत्यंत चुरशीच्या लढतीत त्यांचा अल्पमताने पराभव झाला होता. या निवडणुकीत नंतरही त्यांनी मतदारसंघाची संपर्क ठेवला. विविध सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग नोंदविला आहे. महादेव हिंगमिरे यांच्या कुटुंबाची ग्राम पातळीवरील नेतृत्वाची परंपरा देखील जुनी आहे. त्यांच्या आजोबांनी सन 1954मध्ये वाळेखिंडी गावचे सरपंच म्हणून काम पाहिले होते. त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत त्यांच्या पत्नी सौ वसुंधरा महादेव हिंगमिरे या सध्या वाळेखिंडीच्या विद्यमान सरपंच म्हणून कार्यरत असून गावाच्या विकासासाठी विविध योजना राबवत आहेत. तसेच वाळेखिंडी गावाचा राज्यात माजी वसुंधरा स्पर्धेमध्ये राज्यात 3रा क्रमांक मिळाला. सांगली जिल्हा परिषदेतील स्वीकृत सदस्यपदासाठी माननीय महादेव हिंगमिरे यांच्या नावाची चर्चा सध्या रंगू लागल्याने जत तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पक्ष नेतृत्वाकडून अंतिम निर्णय जाहीर झाल्यानंतर या चर्चेला अधिकृत स्वरूप मिळणार आहे. तरी सध्या राजकीय घडामोडी पाहता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता राजकीय जाणकाराकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान स्वीकृत जिल्हा परिषद सदस्य पदाबाबतचा अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व आणि संबंधित अधिकृत प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार असून मात्र जत तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्याकडे मात्र याचे लक्ष मोठ्या प्रमाणात लागून राहिले आहे. Press the bell icon on the video and never miss another update.